नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कुठे इंग्लिश, कुठे हिंदीत, कुठे इंग्लिश, सिव्हिल इंजिनिअरिंग बाय निलेश या यूट्यूब चॅनलवर टेक्निकल फक्त मराठीत. तर चला आज आपण बघणार आहोत टेस्टिंग ऑन स्टोनवर कुठकुठल्या प्रकारे टेस्ट केल्या जातात. तर सर्वात पहिले बघू आपण स्मिथ टेस्ट. हे कसं केले जाते स्मिथ टेस्ट टू डिटरमाइन द सोल्युबल मॅटर प्रेझेंट इन द ॲग्रिगेट किंवा स्टोन. तुमच्या स्टोन किंवा ॲग्रिगेटमध्ये कुठल्या प्रमाणे विरघळणारे घटक, जे पाण्यात विरघळणारे घटक हे अवेलेबल आहे की नाही हे बघण्यासाठी आपण करतो स्मिथ टेस्ट. म्हणजे काय बघा, टू डिटरमाइन द सोल्युबल मॅटर प्रेझेंट इन द स्टोन और ॲग्रिगेट. ठीक आहे. टू डिटरमाइन द सोल्युबल मॅटर प्रेझेंट द स्टोन और ॲग्रिगेट. तुमच्या स्टोन म्हणजे तुमच्या दगडामध्ये किंवा तुमच्या ॲग्रिगेटमध्ये काही पाण्यात विरघळणारे घटक आहे की नाही हे बघण्यासाठी आपण करतो स्मिथ टेस्ट. तर कशी करायची बघा. सपोज सर्वात पहिले एक फ्लास्क घ्या, काचेचं भांडं घ्या. त्या काचेच्या भांड्यात काय घेतलं आपण, स्टोन घेतले, स्टोनचे तुकडे घेतले किंवा ॲग्रिगेटचे तुकडे घेतले. हे तुमचे नथिंग बट स्टोन किंवा काय म्हणू शकता ॲग्रिगेट. स्टोन किंवा ॲग्रिगेटचे तुकडे घेतले आणि मग यामध्ये काय केलं आपण, पाणी भरलं. या फ्लास्कमध्ये काय केलं, पाणी भरलं. आणि पाणी भरल्यानंतर काही कालांतराने आपण बघितलं, 2-4 घंट्यांनी बघितलं तर काय झालं की यामध्ये जर काय पाण्याचा कलर, हा जो काही पाणी आहे या पाण्याचा कलर जर तुमचा काय झाला, चेंज झाला म्हणजे काय झालं, तुमचं पाणी काय झालं, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये टर्बिड झालं किंवा तुमचं पाणी काय झालं, गढूळ झालं. तर आपण म्हणू शकतो की तुमच्या स्टोन, तुमच्या दगडामध्ये किंवा तुमच्या ॲग्रिगेटमध्ये काय आहे तर पाण्यात विरघळणारे सोल्युबल घटक प्रेझेंट आहे. हे करण्यासाठी केलं जाते स्मिथ टेस्ट. जसं बघा, जर पाण्यात विरघळणारे घटक जर तुमच्या ॲग्रिगेटमध्ये आहे किंवा स्टोनमध्ये आहे तर नक्कीच काय होणार, असे जर ॲग्रिगेट आपण जर यूज केले मेशनरीमध्ये किंवा असे तुकडे जर आपण कुठल्या मेशनरीमध्ये किंवा कुठल्या स्ट्रक्चरमध्ये यूज केले तर त्या स्ट्रक्चरची स्ट्रेंथ काय होऊ शकते, तुमची कमी मिळू शकते. आपल्याला जेवढी मिळायला पाहिजे तेवढी न मिळतं, त्यापेक्षा थोडीशी कमी मिळू शकते. त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही स्टोन किंवा कुठल्या ॲग्रिगेटमध्ये कुठल्या प्रकारचे मटेरियल जे पाण्यात विरघळू शकतात किंवा सोल्युबल मटेरियल आहे किंवा असे घटक जे पाण्यात विरघळणारे घटक आहे की नाही हे पाहण्यासाठी, हे बघण्यासाठी आपण टेस्ट करतो. त्याला म्हणतात स्मिथ टेस्ट. काय, टू डिटरमाइन द सोल्युबल मॅटर, विरघळणारे घटक तुमच्या स्टोनमध्ये किंवा तुमच्या ॲग्रिगेटमध्ये आहे का नाही हे बघण्यासाठी आपण करतो स्मिथ टेस्ट. जसं बघा, साईडवर जर तुम्ही गेले तर साईडवर काय असते, सँड असते. सँडमध्ये कोणताही माणूस एखादा येतो ज्याला थोडं माहीत आहे, तो काय करतो, त्या सँडमध्ये हात टाकतो आणि सँडला असा बघतो. तर तो काय बघतो, त्यामध्ये जर त्याचा हात जर खराब झाला किंवा त्याच्या हाताला जर माती लागली तर त्याला नक्की माहीत पडते की या सँडमध्ये काय माती आहे. आणि माती मिश्रित जर अशी रेती जर आपण स्ट्रक्चरमध्ये वापरली तर नक्कीच आपल्या स्ट्रक्चरमध्ये काय होऊ शकते, आपल्याला जी ताकद मिळायला पाहिजे, जी स्ट्रेंथ मिळायला पाहिजे ती स्ट्रेंथ न मिळता त्या काहीशी प्रमाणात कमी मिळू शकते. त्यामुळे कुठले जे घटक आहे ते आपल्या सँडमध्ये किंवा आपल्या ॲग्रिगेटमध्ये किंवा आपल्या स्टोनमध्ये आहे जे पाण्यात विरघळू शकतात ते घटक पाहण्यासाठी आपण करतो स्मिथ टेस्ट. चला, क्रशिंग स्ट्रेंथ कशासाठी करतो आपण, टू डिटरमाइन द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. टू डिटरमाइन द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ स्टोन. आता आपण स्टोनवर बघत आहोत तर स्टोनची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती आहे किंवा त्याची वजन सहन करण्याची क्षमता किंवा भार सहन करण्याची क्षमता किती आहे हे बघण्यासाठी आपण करतो क्रशिंग स्ट्रेंथ. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिले आपण काय करतो बघा, क्रश म्हणजे काय, नथिंग बट क्रश म्हणजे काय म्हणू शकतो, शी इज माय फर्स्ट क्रश, तो वाला क्रश नाही. ठीक आहे. तर क्रश म्हणजे काय, नथिंग बट त्याचं एक तर पीठ करणे, म्हणजे त्याला एकदम बारीक दळून पीठ करणे, नथिंग बट. ठीक आहे. तर पहिले बघू आपण क्रश. आता क्रशिंग स्ट्रेंथमध्ये काय करतो ॲक्च्युली आपण. तर बघा, यामध्ये घेतो आपण 40 बाय 40 40 बाय 40 mm चे काय घेतो आपण, 40 बाय 40 mm चे काय घेता तुम्ही, ॲग्रिगेट घेता. आपलं 40 बाय 40 mm चे काय घेता, 40 बाय 40 mm चे स्टोन घेता. ते साईज कशी असते त्याची, क्यूब. म्हणजे बघा, जर आपण म्हटलं
जसं तुम्ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चेक करण्यासाठी कॉन्क्रीटची क्यूब बनवता, त्याचप्रमाणे आपण स्टोनचे काय करतो, क्यूब बनवून ठेवतो पहिलेच, की ज्याची साईज काय असायला पाहिजे 40 mm, 40 mm लेंथ, हाईट आणि हे विड्थ काय आहे तुमची 40 mm. तर अशा प्रकारचे आपण स्टोनचे 3 क्यूब बनवतो 40 बाय 40 mm चे. 40 बाय 40 mm चे 3 क्यूब बनवल्यानंतर त्या क्यूबला काय करतो आपण, त्या क्यूबला आपण करतो क्युरिंग. त्या क्यूबला क्युरिंग किती दिवस करतो, तर 3 दिवस. 3 दिवस काय करतो, 3 दिवस त्याला क्युरिंग करतो, किंवा म्हणू शकता 72 तास, 72 आवर्स काय करतो आपण, त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवतो. 72 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यानंतर किंवा 3 दिवस पाण्यानंतर भिजवून ठेवल्यानंतर हे क्यूब आपण पाण्यातून काढून घेतो आणि त्याला काय करतो, तर त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन, त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन किंवा CTM. तर कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन नथिंग बट CTM म्हणजे बघा, सपोज ही मशीन CTM म्हणजे कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीनमध्ये लावतो. तर कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीनमध्ये ठेवल्यानंतर सपोज इथे आपण हा क्यूब ठेवला, कॉम्प्रेसिव्ह मशीनमध्ये ठेवल्यानंतर याच्यावर काय करतो, याच्यामध्ये आपण याच्यात लावायच्या पहिले 5 mm प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लायवूडची शीट, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लायवूडची शीट याच्यावर ठेवतो आणि मग त्याला कॉम्प्रेसिव्ह मशीनमध्ये ठेवतो. कॉम्प्रेसिव्ह मशीनमध्ये ठेवल्यानंतर बघा 13.72 Nm² ऑर 14 Nm². दोन लोड कुठे दिसेल तुम्हाला, 13.72 किंवा 14 Nm काय लावतो, याच्यावर लोड लावतो. 13.72 या 14 Nm लोड लावल्यानंतर तो कुठल्या लोडला फेल होतो ते बघतो आणि त्याच्यावर मग त्याचा आपण टेस्ट रिझल्ट बघू शकतो. तर टेस्ट रिझल्ट कसा बघायचा बघा, तर टेस्ट रिझल्टमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर बघा टेस्ट रिझल्ट, याचा टेस्ट रिझल्ट काय येणार, याचा टेस्ट रिझल्ट जर म्हटलं तर लोड ॲट फेल्युअर अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ क्यूब. ठीक आहे, ज्या लोडला ते फेल झालं भाग याला त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया, ज्या लोडला ते फेल झालं म्हणजे काय, तर सपोज मी याच्यावर कितीचं लोड लावलं, 13.72 किंवा 14 न्यूटनचं लोड लावलं, 14-15 नंतर तो 16वर काय झाला, सपोज फेल झाला, तर 16 Nm² हे त्याचं लोड आणि डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, जिथून तो कटला गेला, जिथून त्याचा आपण त्याला काप दिला, जिथून त्याला कापलं, त्याला कापल्यानंतर जो कापलेला एरिया दिसेल तो एरिया नथिंग बट तो एरिया कशात राहणार, सपोज आता 40 बाय 40 आहे, कुठलंही म्हणा, तर 20 बाय 20, 20 लेंथ, 20 हाईट, 20 बाय 20 40 Nm². अशा प्रकारे नथिंग बट तुम्ही काय करू शकता, त्याचा टेस्ट रिझल्ट फाइंड आउट करू शकता. म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया सपोज घेतला तर कटलेला एरिया काय राहणार, एक तर त्याची लेंथ राहील आणि त्याची काय राहील, विड्थ राहील. थिकनेस आपण एरियात घेणार नाही, कारण काय म्हटलं आहे एरिया. तर अशा प्रकारे तुम्ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढू शकता. ठीक आहे, तर नेक्स्ट स्ट्रेंथ बघू आपण कुठली आहे, ॲट्रिशन, ATTRATION ॲट्रिशन टेस्ट. ही कशासाठी करतो आपण, टू डिटरमाइन द रेट ऑफ वियर, टू डिटरमाइन द रेट ऑफ वियर म्हणजे तुमचं किती त्याचा घिसाव झाला किंवा किती तो स्टोन घासण्याची त्याची क्षमता आहे हे बघण्यासाठी करतो आपण आर्टिशन टेस्ट टू डिटरमाइन द रेट ऑफ वियर. आणि कशामध्ये केल्या जाते, तर या टेस्ट कुठल्या मशीनमध्ये केल्या जाते, टू डिटरमाइन द रेट ऑफ वियर. मशीनचं नाव काय त्याच्या, तर त्या मशीनचं नाव म्हणू शकतो आपण डेवेल आर्टिशन, डेवेल ॲट्रिशन टेस्टिंग मशीन. काय करतो, कुठल्या मशीनमध्ये करतो, डेवेल आर्टिशन टेस्टिंग मशीनमध्ये आपण आर्टिशन टेस्ट करतो. आर्टिशन टेस्ट कशासाठी करतो, टू डिटरमाइन द रेट ऑफ वियर. कुठलं हे टेस्ट आहे, तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक सिलेंडर असते, ही जी एक सिलेंडर लावलेला आहे, अशा प्रकारचे 2 सिलेंडर असतात. तर त्या सिलेंडरची लेंथ असते तुमची 34 सेंटीमीटर आणि याचा डायमीटर असतो 20 सेंटीमीटर. या ड्रममध्ये आपण काय करतो, तर या ड्रममध्ये आपण 60 mm दगडाचे तुकडे यामध्ये टाकतो आणि यामध्ये टाकल्यानंतर याला काय करतो, या ड्रमला आपण 28 रिव्हॉल्यूशन पर मिनिट म्हणजे RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट, एका मिनिटाला 28 रिव्हॉल्यूशन घुमले पाहिजे. तर असे 28 रिव्हॉल्यूशन पर मिनिट केव्हापर्यंत देतो,
5 घंट्यापर्यंत किंवा 5 आवर्सपर्यंत त्याला काय करतो, घुमवतो. आणि 5 घंट्यानंतर घुमवल्यानंतर त्याला काय करतो, तर 5 घंट्यानंतर घुमवल्यानंतर त्याला 1.5 mm सीवमधून 1.5 mmच्या चाळणीमधून त्याला गाळून घेतो. घिसाव झाल्यानंतर तो घिसाव जी बारीक पीठ आहे ते गाळून घेतो. तर मग आपल्याला याचा टेस्ट रिझल्ट कसा मिळणार बघा. तर याचा आपल्याला टेस्ट रिझल्ट मिळतो नथिंग बट. तर सर्वात पहिले सपोज मी 60 mm चे तुकडे जर घेतले, मी म्हटलं त्याला W1 60 mm चे तुकडे घेतले. मी किती घेतले त्याचं वजन केलं, तर समजा मी घेतलं सपोज 500 ग्राम, ठीक आहे. आणि W2 मग 500 ग्राम तुकडे घेतले आणि याच्यात टाकले 60 mm चे, ते घुमवले 28 रिव्होल्यूशन पर मिनिटने 5 घंट्यापर्यंत. 5 घंट्यानंतर मग काय केलं मी, त्याला 1.5 mm म्हणजे 1.5 mm च्या चाळणीतून गाळून घेतले. मग चाळणीतून गाळून घेतल्यानंतर खाली जे पडणार ते किती, तर ते सपोज फॉर एक्झाम्पल म्हणून आपण 100 ग्राम खाली पडले. तर मग आपला टेस्ट रिझल्ट काय ना, तर टेस्ट रिझल्टसाठी फॉर्म्युला W2 डिवायडेड बाय W1 इंटू 100 पर्सेंटेजमध्ये. W2 डिवायडेड बाय W1 इंटू 100 म्हणजे W2 म्हणजे काय, तर कुठले जे चाळणीतून पास झालेले आहेत, चाळणीतून गाळल्यानंतर राहिलेले, आणि W1 म्हणजे टोटल वेट जे पहिले आपण 500 ग्राम घेतलं होतं गुणिला 100. याच्यावरून तुम्ही त्याचे पर्सेंटेज काढू शकता की आर्टिशन टेस्टनुसार की तो दगड किती प्रमाणात घासला जाऊ शकतो किंवा किती घासण्याला तो विरोध दर्शवू शकतो किंवा त्याची घासण्याची क्षमता किती आहे. तर हे सगळं आपण जर पर्सेंटेज ऑफ वियर इज लेस दॅन 3 पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणतो आपण गुड क्वालिटी ऑफ स्टोन, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा तुमचा दगड आहे ज्याची पर्सेंटेज ऑफ वियर हे 3 पेक्षा कमी आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ वियर इक्वल्स टू 3 म्हणजे काय, ते टोलरेबल आहे. म्हणजे टोलरेबलमध्ये नथिंग बट त्याची सहन करण्याची त्याची क्षमता आहे. टोलरेबल म्हणजे सहन करण्याची क्षमता, म्हणजे घिसाव सहन करण्याची त्याची क्षमता आहे. आणि तिसरं वेट ऑफ वियर जर तुमचे 3% पेक्षा जास्त असेल तर असा स्टोन इज अ पुअर क्वालिटी ऑफ स्टोन. म्हणजे बघा, जर वेट ऑफ वियर हे जे काही आपण W1 टू WY डिवायडेड बाय 2 करून जर केलं, वेट ऑफ वियर जर तुमच्या 3% पेक्षा कमी असेल तर गुड क्वालिटी ऑफ स्टोन आहे. रेट ऑफ वियर जर तुमचं इक्वल टू 3 असेल तर टोलरन्स आहे, म्हणजे त्याची सहन करण्याची क्षमता ठीक आहे. पण रेट ऑफ वियर जर 3% पेक्षा जास्त असेल तर पुअर क्वालिटी ऑफ स्टोन, आणि अशा क्वालिटी ऑफ स्टोन आपण स्टोन मस्टरीमध्ये वापरल्या जात नाही. तर ही झाली तुमची आर्टिशन टेस्ट. त्यानंतर बघू आपण हार्डनेस. टू डिटरमाइन द हार्डनेस ऑफ मटेरियल. मटेरियलची हार्डनेस दर्शवण्यासाठी आपण करतो हार्डनेस टेस्ट. कुठल्या मशीनमध्ये करतो, तर या मशीनमध्ये करतो. मशीनचं नेम जर बघितलं तर नाव आहे डॉरी हार्डनेस टेस्टिंग मशीन. डॉरी हार्डनेस टेस्टिंग मशीन कशामध्ये करतो, तो डॉरी हार्डनेस टेस्टिंग मशीन. सर्वात पहिले हार्डनेस म्हणजे काय म्हणू शकतो, स्क्रॅप रेजिस्टन्स. म्हणजे सपोज जर स्टोन घेतला तर स्टोनवर आपण आपल्या नखाने ओरडू शकतो का नाही, तर त्याच्यावर स्क्रॅच पडेल का नाही. स्क्रॅपला किंवा स्क्रॅचिंगला काय करतो, नथिंग बट जो विरोध दर्शवतो त्याला काय म्हणतो आपण हार्डनेस. ज्याच्यावर इझिली क्रॅश होऊ शकत नाही किंवा स्क्रॅप होऊ शकत नाही त्याला म्हणतो आपण हार्डनेस. मग अशी हार्डनेस जर आपल्याला दर्शवायची असेल तर आपण कुठल्या मशीन दाखवू शकतो, तर डॉरी हार्डनेस टेस्टिंग मशीन. या मशीनमध्ये आपण टेस्टमध्ये 25x25 mm सिलेंड्रिकल शेप ॲग्रिगेट किंवा स्टोन घेतो आपण. सिलेंड्रिक 25x25 mm म्हणजे जर हा सिलेंडर झाला तर सपोज हा काय राहील, याची 25 mm डायमीटर आणि 25 mm काय राहील, हाईट राहील. तर अशा टाईपची आपण काय घेतो, याच्यामध्ये सॅम्पल ऑफ ॲग्रिगेट, अशा टाईपचे आपण स्टोनचे ॲग्रिगेट किंवा सॅम्पलचे ॲग्रिगेट घेतो आणि ते डॉरी हार्डनेस टेस्टिंग मशीनमध्ये बसवतो. डॉरी हार्डनेस टेस्टिंग मशीनमध्ये याला फिट केल्यानंतर काय होते, तर याच्यावर आपण 12.5 न्यूटन पर mm² काय करतो, प्रेशर लावतो. आणि 12.5 न्यूटन mm प्रेशर लावल्यानंतर याला 1000 रिव्होल्यूशन करतो. आणि 1000 रिव्होल्यूशन केल्यानंतर त्याची हार्डनेस किती टिकून राहते, तर हे आपण त्या कोएफिशियंट ऑफ हार्डनेसने काढतो. तर बघा कसं, म्हणजे नथिंग बट जर मी बघितलं कसं करायचं कोएफिशियंट ऑफ हार्डनेस, तर सपोज हा 25x25 mm इन साईज सिलेंड्रिकल तुमचा काय ॲग्रिगेट आहे आणि याच्यावर काय केलं, सपोज हे 12.5 न्यूटनचं काय आहे
प्रेशर आहे. 12.5 न्यूटनचं प्रेशर काय होतं, याला येऊन रिव्हॉल्व होत आहे. 1 रिव्हॉल्युशन झालं, 2 रिव्हॉल्युशन झालं, 3 रिव्हॉल्युशन झालं, तर याला काय याच्यावर तो इफेक्ट पडेल त्याचा. तर तो जो काही इफेक्ट पडेल तो आपण दर्शवतो कशाने, तर त्याला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ हार्डनेस. कोएफिशियंट ऑफ हार्डनेस त्याचा एक फॉर्म्युला आहे 20 मायनस लॉस इन वेट डिवायडेड बाय 3. 20 मायनस लॉस इन वेट डिवायडेड बाय 3. कोएफिशियंट ऑफ हार्डनेस म्हणजे गुणांक. कोएफिशियंट म्हणजे काय, गुणांक. हार्डनेसचा त्याचा किती गुणांक आहे हे काढण्यासाठी काय करतो आपण 20 मायनस लॉस इन वेट डिवायडेड बाय 3. लॉस इन वेट इन ग्राम डिवायडेड बाय 3. तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. लॉस इन वेट म्हणजे याचं पहिले तुम्ही वेट घ्यायचा आणि मग याचं वेट घेतल्यानंतर याला 1000दा घुमवल्यानंतर याचं वेट किती कमी झालं, तर 20 मायनस ते झालेलं वेट भागेला 3. याच्यानंतर त्याला आपण हार्डनेसचं तुम्हाला काय गुणांक मिळू शकतो. तर ही झाली तुमची हार्डनेस टेस्ट. होतं की हार्डनेस कोएफिशियंट ऑफ हार्डनेस किती असायला पाहिजे तुमचा. तर बघा कोएफिशियंट ऑफ हार्डनेस जर मी म्हटलं कोएफिशियंट ऑफ हार्डनेस इज ग्रेटर दॅन 17पेक्षा जास्त आहे तर तुमचा स्टोन काय हार्ड आहे. कोएफिशियंट ऑफ हार्डनेस तुमचा 14 ते 17पर्यंत आहे तर त्याला म्हणतो आपण काय, तो तुमचा मॉडरेट आहे म्हणजे मध्यम प्रकारचा आहे. आणि कोएफिशियंट ऑफ हार्डनेस लेस दॅन 14पेक्षा जर कमी असेल तर तुमचा पुअर क्वालिटी ऑफ स्टोन आहे. काय, पुअर क्वालिटी ऑफ स्टोन. तुमची स्टोनची क्वालिटी काय, पुअर आहे. म्हणजे हार्डनेस जर तुमचा 17पेक्षा जास्त असेल तर हार्ड, हार्डनेस जर तुमचा 14 ते 17 असेल तर तुमचा मॉडरेट असेल, आणि हार्डनेस जर 14पेक्षा कमी असेल तर तुमचा पुअर क्वालिटी ऑफ स्टोन आहे. अशा प्रकारचे स्टोन आपण जनरली मसलिनमध्ये वापरत नाही. बघा इम्पॅक्ट म्हणजे काय होणार, इम्पॅक्ट टेस्ट. तर कशासाठी करतो आपण इम्पॅक्ट टेस्ट, टू डिटरमाइन टफनेस. टू डिटरमाइन द टफनेस, त्याचा कणखरपणा किती आहे, त्याचा कणखरपणा किती कणखर आहे तो हे टेस्ट करण्यासाठी आपण करतो इम्पॅक्ट टेस्ट टू डिटरमाइन द टफनेस. इम्पॅक्ट लोड म्हणजे कुठलं लोड होणार, तर जसं बघा तुमचं घरी आपलं मिक्सर असतं, मिक्सरला कसं बटन दाबल्यानंतर लगेच घुमवल्यानंतर टर्रकन स्पीड वाढते, इम्पॅक्ट फटकन घेतो तो. तर तो जे काही इम्पॅक्ट लोड येते त्याच्यावर, तर ते इम्पॅक्ट तो किती टफ आहे. आता जर 1000 रुपयाचा मिक्सर घेतलं तर कधी कधी काय होते, थोड्या वेळ जास्त गरम जातं, रपकन उडून जाते. तर तशा प्रकारे म्हणजे त्याचे इम्पॅक्ट किती आहे, त्याचा इम्पॅक्ट जे काही येणारं इम्पॅक्ट आहे ते सहन करण्याची क्षमता आहे का त्या मिक्सरची, तर नाही आहे. तर तशा प्रकारे मग जर चांगल्या क्वालिटीचं जर घेतला आपण बजाजचं तर त्याची स्ट्रेंथ काय नक्कीच त्याचा इम्पॅक्ट चांगला आहे, तो जास्त प्रमाणात लोड कॅरी करू शकतो. तर अशा प्रकारे किंवा जास्त प्रमाणात इम्पॅक्ट तो सहन करू शकतो. सडन येणारा लोड म्हणजे इम्पॅक्ट, ठीक आहे. फर्स्ट कन्फर्म असा हळूहळू लोड येणार नाही, एकदम जर ठेवलं तर रप्पनच्या खाली आलं तर ते झालं तुमचं नथिंग बट इम्पॅक्ट टू डिटरमाइन द टफनेस. बघा इम्पॅक्ट टेस्ट कशासाठी करतो आपण, इम्पॅक्ट टेस्ट टू डिटरमाइन द टफनेस, त्याचा कणखरपणा आहे किती आहे हे टेस्ट करण्यासाठी आपण करतो. याच्यामध्ये आपण काय करतो तर बघा याच्यामध्ये आपल्याला साईज ऑफ ॲग्रिगेट जे काही आहे किंवा साईज ऑफ स्टोन हे किती घ्यायचे आहे, तर तेच 25 mm बाय 25 mm सिलेंड्रिकल साईज. 25 बाय 25 mm सिलेंड्रिकल साईज इन वेट म्हणजे तेच 25 बाय 25 mm वाले आपण घेऊ शकतो. 25 mm हाईट, 25 mm डायमीटर किंवा विड्थ, अशा प्रकारे सिलेंड्रिकल आपण घेऊ शकतो. सिलेंडर म्हणजे असं जे आपलं घरी सिलेंडर असतं ना गॅसचं त्या प्रकारचे डायमेन्शन त्याचं, ठीक आहे. फक्त 25 mm बाय 25 mm. त्यानंतर बघा तर काय करतो आपण, असे सिलेंड्रिकल साईज ॲग्रिगेट घेतल्यानंतर जर 25 बाय 25 mm चे आपण ॲग्रिगेट घेतले, ज्याचे साईज 25 mm बाय काय आहे तुमचे 25 mm, असे किती घेऊ आपण, समजा 2-4 ॲग्रिगेट घेतले, समजा मी 4 घेतले, तर काय करणार याच्या या ॲग्रिगेट 25 बाय 25 mm साईजच्या स्टोन किंवा ॲग्रिगेटवर आपण काय करतो 20 न्यूटन किंवा त्याला म्हणतो आपण 2 किलो 20 न्यूटन किंवा मग 2 किलोचं लोड याच्यावर अप्लाय करतो. म्हणजे समजा जर मी याच्यावर पहिल्याच्या 1 सेंटीमीटर हाईटवरून सोडलो 2 किलो न्यूटनचं लोड, हा ब्रेक नाही झाला, मग मी काय केलं हाईट आणखी वाढवली. सपोज मी 2 सेंटीमीटरचं लोड 2 सेंटीमीटर हाईट केली आणि 20 किलो न्यूटनचं लोड किंवा 20 न्यूटनचं लोड त्यावर अप्लाय केलं तरी ब्रेक नाही झाला. तिसऱ्याला काय केलं मी 3 सेंटीमीटर हाईट वाढवली आणि 30 सेंटीमीटरवरून 3 सेंटीमीटरवरून याला सोडलं तरी ब्रेक नाही झाला. तर चौथ्या याच्यावर जर मी 4 सेंटीमीटर आणखी 1 सेंटीमीटर हाईट वाढवली प्रत्येक याच्यात बघा 1, 2, 3 आणि 4वर 4 सेंटीमीटर हाईट केली आणि 4 सेंटीमीटर हाईटवर 20 न्यूटनचं किंवा त्याला म्हणतो आपण 2 किलोचं लोड लावलं आणि याच्यावर पाडलं. याच्यावर लोड पडल्यानंतर काय झालं, हा सपोज काय झाला ब्रेक झाला, तर ते होणार तुमचा टफनेस कोएफिशियंट, म्हणजे तुमच्या कणखरपणाचा गुणांक किती आहे, तर किती लोडवर झाला 4 सेंटीमीटरवर. तर अशा प्रकारे आपण इम्पॅक्ट टेस्ट करतो, तो किती कणखरपणा आहे किंवा किती टफ आहे. इम्पॅक्ट टेस्ट कसं करतो, डिटरमाइन द टफनेस. काय करतो तर 25 mm साईज इन 25 mm साईज
इन हाईट किंवा 25 सेमी इन डायमीटर, अशा प्रकारचे काय घेतो आपण सिलेंड्रिकल साईज ॲग्रिगेट घेतो. ते ॲग्रिगेट घेतल्यानंतर प्रत्येक ॲग्रिगेटवर किंवा प्रत्येक सॅम्पलवर काय करतो 1-1 सेंटीमीटर लोड वाढवत जातो. सपोज मी पहिल्याच्या 1 सेंटीमीटर लोड वाढवलं, त्याच्यावर 20 न्यूटनचं किंवा 2 किलोचं काय केलं लोड किंवा हॅमर त्याच्यावर वजन दिलं तर तो नाही तुटला. 2 सेंटीमीटर वाढवलं तरी नाही तुटला. मग 3 सेंटीमीटर वाढवली तरी नाही तुटला. सपोज फॉर एक्झाम्पल 4 सेंटीमीटर तो तुटला तर काय म्हणू शकतो, तर त्याचा टफनेस कोएफिशियंट किती आहे 4. कारण 4 सेंटीमीटरच्या हाईटवरून जर मी 20 किलो न्यूटन किंवा 2 किलोचं लोड त्यावर टाकलं तर तो साईज किंवा तो ॲग्रिगेट किंवा तो स्टोन ब्रेक झाला, म्हणजे मग म्हणू शकतो त्याचा टफनेस कोएफिशियंट किती आहे 4. कोएफिशियंट जर तुमचा 19 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो टफ. टफनेस कोएफिशियंट जर तुमचा 13 ते 19च्या मधात असेल तर त्याला म्हणतो आपण मॉडरेट, म्हणजे मध्यम आहे. आणि टफनेस कोएफिशियंट इज लेस दॅन 13पेक्षा कमी असेल तर तो पुअर क्वालिटी ऑफ स्टोन आहे. त्याला काय म्हणतो आपण पुअर क्वालिटी ऑफ स्टोन. तर लक्षात ठेवा टफनेस कोएफिशियंट काय असलं पाहिजे, तर टफनेस कोएफिशियंट जर तुमचं 19 पेक्षा जास्त असेल तर तुमचं स्टोन जो आहे किंवा ॲग्रिगेट आहे तो टफ आहे. जर तुमचा टफनेस कोएफिशियंट 13 आणि 19च्या मधात असेल तर मॉडरेट आहे, तो मध्यम आहे. आणि नथिंग बट टफनेस कोएफिशियंट 13च्या पेक्षा कमी असेल तर पुअर क्वालिटी ऑफ स्टोन आहे. आणि असे स्टोन आपण वापरले जात नाही स्टोन. लास्ट टेस्ट आहे तुमची नथिंग बट ॲसिड. ॲसिड टेस्ट. ॲसिड टेस्ट कशासाठी करतो, टू डिटरमाइन वेदरिंग रेजिस्टन्स. टू डिटरमाइन द वेदरिंग. म्हणजे हवामानाचा याच्यावर कुठला परिणाम होतो आणि हवामानाच्या परिणामाला हा रेजिस्ट करू शकतो किंवा हवामानाच्या परिणामाला हा विरोध दर्शवू शकतो का हे बघण्यासाठी करतो आपण ॲसिड टेस्ट. त्या ॲसिड टेस्टमध्ये काय करतो, सपोज ॲसिड टेस्टमध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतो. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये काय करतो, मी समजा म्हटलं एका याच्यात हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं, यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये काय करतो मी हे स्टोन ठेवले माझे. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये स्टोन किती दिवस ठेवायचे आहे, 7 दिवस भिजवून ठेवायचे आहे. ठीक आहे, बघा एक कंटेनर घ्यायचं, त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये आपले स्टोन बुडवून ठेवायचे किंवा स्टोनचे तुकडे बुडवून ठेवायचे आणि 7 दिवसानंतर बघायचं. तर 7 दिवसानंतर बघितल्यानंतर याची जर याची एज काय असेल, याची एज जर शार्प आहे म्हणजे किंवा याची एज शार्प आहे आणि याच्या एजचं पावडरमध्ये रूपांतर झालेलं नाही, त्याची एज शार्पच आहे, तर त्याला म्हणू शकतो की तुमच्या वेदरिंग रेजिस्टन्सला हा विरोध दर्शवू शकतो. म्हणजे हवामान जे काही हवामान आहे त्या हवामानाला हा विरोध दर्शवू शकतो. म्हणजे त्या हवामानाचा कुठल्याही प्रकारे या स्टोनवर परिणाम होत नाही, हे आपण या ॲसिड टेस्टमधून दर्शवू शकतो. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या